तुम्हाला जर नवीन फिल्टर बसवायचा आहे आणि कोणता बसवावा ही जर समजत नसेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की एकदम नवीन प्रोडक्ट, एकदम युनिक पद्धतीने बनवलेला, आधुनिक पद्धतीने बनवलेला ऑल इन वन फिल्टर. ते सगळं काय, आता एरवी जर म्हणलं तर आपल्याला बसवावा लागतो पहिल्यांदा हायड्रोसायक्लोन फिल्टर, त्यानंतर बसवावा लागतो आपल्याला सँड फिल्टर आणि त्यानंतर बसवावा लागतो आपल्याला स्क्रीन फिल्टर. पण सगळ्याच गोष्टी जर आपल्याला एकत्रितच मिळाल्या तर अजून सोन्याहून पिवळं. त्यामुळं हा फिल्टरचा जो काही इन्स्टॉलेशन आहे ते आपण या ठिकाणी केलंय आणि हा व्हिडिओ काढण्याचा पाठीमागचा उद्देश पण तोच आहे. तर त्याच अनुषंगाने आजचा हा आपण व्हिडिओ शूट करतोय. तर आता या ठिकाणी बघू शकता जोशी अॅग्रो इंडस्ट्रीजचा आपण हायक्रियल फिल्टर ऑल इन वन या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन केलंय. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर सगळ्या काही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. आपल्याला फिल्ट्रेशन सिस्टीम जर बसवायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, तर हायड्रोसायक्लोन फिल्टर बसवावा लागतो. हायड्रोसायक्लोन कशासाठी, तर ज्या ठिकाणी नदी तुमची असेल किंवा शेत तलाव असेल किंवा तळ असतंय, मग आता उजनीचं बॅकवॉटर आहे किंवा अनेक ठिकाणी भरपूर जी काय आपला एरिया आहे त्या वाईस शेततळे किंवा जे काही मोठे मोठे धरण असतात त्याचं पाणी आपण उपसा करतो. मग त्या ठिकाणी काय होतं, लॉंग डिस्टन्स एक तर पाईपलाईन असती आणि त्याच्यामधून हे गाळ वगैरे काही ओढलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी हायड्रोसायक्लोन फिल्टर लागतो म्हणजे लागतोच. आणि दुसरी गोष्ट, हायड्रोसायक्लोन झाल्यानंतर आपल्याला फिल्टर जर बसवायचं म्हणलं तर आपल्याला सँड फिल्टर बसवावा लागतो आणि सँड फिल्टरच्या पुढं आपल्याला स्क्रीन फिल्टर बसवावा लागतो. ह्याचा जो टोटली ऑल ऑफ जर खर्च म्हणलं तर ह्या फिल्टरच्या तुलनेत जर ते 3 फिल्टर बसवायचं म्हणलं तर ह्याच्यापेक्षा 1-1.5 पटीनं खर्च जो आहे तो महाग जातो. त्यामुळे सगळ्याच काही गोष्टी आधुनिक पद्धतीनं बनवल्यात या ठिकाणी. तर सगळ्या काय गोष्टी तुम्हाला जर एकत्रितपणे भेटल्या तर एक नंबर होणार आहे. त्यामुळे आता हाही फिल्टर त्याच अनुषंगानं जे जोशी अॅग्रोचे ऑनर आहेत त्यांनी या ठिकाणी बनवलाय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी फिल्टरचं काय जे काय सेटअप आहे तो अशा पद्धतीने आहे. यामध्ये हायड्रोसायक्लोन पहिल्यांदा फिल्टर येतो, त्याच्यातून परत ना जो काय आपला सँड फिल्टर आहे त्याच्यावर आपण वाळू जी काय आपण टाकतो तो सँड फिल्टरचा तो सेकंड टाइमला काम करतो. तिसरी गोष्ट परत ना स्क्रीन फिल्टर, तो ऑटोमॅटिकली आतमध्येच आहे. आणि आता ह्याचा प्लस पॉईंट जर म्हणलं तर काय होतं, आपल्याला जो दुसरा आपण फिल्टर जो बसवतो तो आपल्याला काय करावा लागतो, वारंवार साफ करावा लागतो. परत ना कुठला जो आपण बसवतो जो रेग्युलरली सँड फिल्टर कुठलाही असू द्या, आता बाजारात अनेक कंपन्या आहेत, आपण काय ह्या व्हिडिओचं प्रमोशन करत नाही, पण जे काय चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण सातत्यानं दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी जर म्हणलं तर हा 60 मीटर क्यूबचा फिल्टर आहे, 4 इंची इनलेट आणि 4 इंची आउटलेट जो आहे तो या ठिकाणी आहे. आणि टोटल जो फिल्टरचा सेटअप आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. त्याला टोटली ज्या त्या ठिकाणी मार्केशन जे आहे ती कंपनीने ऑलरेडी करून दिलंय. 7-7, 8-8 दिवस जरी फ्लशिंग नाही केलं तरी त्याला काय होत नाही, पण एवढा दिवस काय आपण करायचं नाही, थांबायचं नाही. फ्लश हा रेग्युलरली केलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे फिल्टरची जी काय लाईफ आहे ती वाढणार आहे. आता दुसरा एक मुद्दा काय होता, आता इथे आपण काय केलंय तर 3 मोटरीचं अटॅचमेंट आता या ठिकाणी करतोय आपण. बॅकवॉश असेंब्ली जी आहे ती याची ती अशा पद्धतीने बसवतोय, ज्याचे काय प्रत्येक त्याचं वॉल आहे ती 1 2 3 4 1 2 3 4 5 वॉल ह्याला यामध्ये कंपनी इनबिल्ड देते. पीआरव्हीचं पण कनेक्शन या ठिकाणी आहे, पीआरव्ही या ठिकाणी आहे. तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्यात. आता राहतो विषय काय, आता 3 मोटरचं अटॅचमेंट केलंय, 7.5 HP आसपास हा जो फिल्टर आहे तो सफिशियंट आहे. विषय काय राहतो, आता एक फिल्टर आपल्या विहिरीजवळ आहे, ठीक आहे, पण आता धरून चला तुमच्या धरणावरून पाईपलाईन आहे, नदीवरून पाईपलाईन आहे, 3-4 किलोमीटर आहे. त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, ते पाणी तिथून आल्यानंतर अशा पद्धतीचं काही विहीर वगैरे जर असेल तिथं स्टोअर करावं लागतं आणि तिथून दुसरी मोटर लावून अशा पद्धतीचा एखादा फिल्टर बसवून तुम्हाला ते उचलावं लागतं. पण या फिल्टर जर तुम्ही बसवला तर तशी करायची काही गरज नाही. डायरेक्ट धरून चला, आता या ठिकाणी ही आपली नदीवरून 1-1.5 किलोमीटरच्या आसपासची पाईपलाईन आली. मग आता आपण फिल्टर कुठं बसवलाय, थोडक्यात फॉर एक्झाम्पल ही रानाच्या मध्ये बसवलाय आपण. आपण डायरेक्ट इनलेट दिली, डायरेक्ट रानात तिथून आपलं क्षेत्र चालू होतं, इकडे आउटलेट दिली. आता ह्याच्यामुळे होतंय काय, तर डायरेक्ट आपल्याला जो काही पाण्याचा फ्लो येणार आहे पाठीमागून तेवढाच प्रेशर ड्रॉप यामध्ये होत नसल्यामुळं डायरेक्ट आपल्याला पाणी जे आहे ते ऑटोमॅटिकली त्या पद्धतीने आपलं जाणार आहे. प्रोव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी पीआरव्हीचं पण इन्स्टॉलेशन अशा पद्धतीनं करून व्यवस्थितरित्या ठेवलंय. त्यामुळं पाण्याचा कुठल्याही पद्धतीनं अडथळा त्या ठिकाणी निर्माण होत नाही. त्यामुळं तुमची जर लॉंग डिस्टन्स पाईपलाईन असेल, बाबा लॉंग डिस्टन्स पाईपलाईन आहे, तिथून तुम्हाला काय करायचं आहे, ड्रिप करायचं आहे त्या पाईपवर, तर डायरेक्टली ड्रिप जी काय लॉंग डिस्टन्सची पाईपलाईन असते त्याच्यावरती शक्य होत नाही. का होत नाही, तर तो फिल्टर डायरेक्टली चॉकअप होणार, चॉकअप झालं का तिथून पुढली जी पाठीमागची पाईपलाईन आहे ती 100% फोडणार म्हणजे फोडणार. तर अशा पद्धतीचा काही गोष्टींचा जरी तुम्ही अवलंब केला तर 100% तुम्हाला फायदा हा 100% होतो. ह्या फिल्टरचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर 10 मीटर क्यूब पासून ते 100 मीटर क्यूब पर्यंत हा फिल्टर जो आहे
तो आपल्याला भेटतो. त्यामुळं तुमचं कितीही मोठी मोटर असली, 1,00,000 लिटर पाण्याची कॅपॅसिटी पर्यंतचा हा फिल्टर आपल्याला भेटतात. म्हणजे एका तासाला 1,00,000 लिटर कॅपॅसिटीचं. त्यामुळे तुम्ही जर भविष्यात नियोजन करत असाल तर हा फिल्टर नक्की तुम्ही चूज करू शकता. जागा म्हणलं, डायरेक्ट इनलेट आणि डायरेक्ट आउटलेट, कुठेही आपण स्क्रीन वगैरे काय बसवलं ना. आता ही या ठिकाणची सिस्टीम अशा पद्धतीची जुनी होती. जुना हा फिल्टर होता, तर आतून गंजून वगैरे गेला, तो आपण काढून टाकलाय. पण आता इथून जर जुनं सिस्टीम बघितलं, त्यांची हायाशी आपण ठेवली, आणि जी काही नवीन आपण केलंय ते हायाशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नुसती ती जुनी कट करून नवीन या ठिकाणी बसवून ओके मध्ये अशा पद्धतीने केली. त्यामुळं ह्याला बसवायला जागा सुद्धा, तुम्ही कट्टा सुद्धा म्हणलं तर एक 4x4चा जरी केला तरी अडचण येत नाही. तेवढ्या कट्ट्यावर व्यवस्थितरित्या फिल्टर जो आहे तो म्हणजे बसवता येतो. नाहीतर एरवी आपण बघितलं पहिल्यांदा सँड फिल्टर, परत ना स्क्रीन फिल्टर, त्याच्यामुळे ती लय जागा वाढल्या जाते. त्यामुळे अशा पद्धतीचं जर तुम्ही निवड केली तर तुम्हाला फायदाही 100% होईल. आणि त्याच्या तुलनेत पण म्हणलं तर किमतीत, आता किमतीचं मला बऱ्याच लोकांनी विचारलं, मी एक ह्यांच्या ऑलरेडी अगोदर एक व्हिडिओ टाकले होते. किमतीचं काय राहतं की किमतीचं तुमच्या मीटर क्यूबवर डिपेंड राहतं. 10 मीटर क्यूबचा वेगळा आहे, ती 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 ह्या प्रत्येक मीटर क्यूबचं जी काय प्राइस आहेत ते डिफरंट आहेत. अदर फिल्टरच्या तुलनेत हा फिल्टर एकदम खास राहतो. त्यामुळे तुम्ही 100% हा फिल्टर जो आहे तो बसवू शकता.